नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम टू माझी डॉटर ब्लॉगर. मी लावण्या. तर गाईज, आज आहे मामाची हळदी आणि आत्ता सकाळी मांडव असतो. तर हे खानदेशी साईडचं लग्न आहे, त्यामुळे जरा तुम्हाला वेगळं वाटत असेल. तर आता मांडव आहे आणि आत्ता वाजले आहे 8. मी सकाळी 6:30 उठली आहे आणि खूप घरात गर्दी असल्यामुळे ना सगळ्यांचे एक नंबर जात आहेत आंघोळीला वगैरे, सगळं तयारी वगैरे करायला. मम्मीची तयारी झाली आहे, फक्त मी राहिली आहे तयारीची. तर मी पटकन आंघोळ वगैरे करते आणि भेटते तुम्हाला. सो गाईज, इथे सकाळचा मांडव आलेला आहे आणि आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत आणि इथे ना बैलांची पूजा करतात. सो गाईज, आम्ही इथे नाश्ता करतोय. नाश्त्याला होतं उपमा, शेव आणि बर्फी आणि इकडे नवरदेव पण मस्त नाश्ता करतोय. सो गाईज, जेवढे पण प्रोग्राम झाले तर त्याचं जेवण इथे बनत होतं आणि नाश्तासुद्धा. सो गाईज, मी रेडी वगैरे झाले, माझं सगळं आवरून वगैरे झालं आणि मांडव पण झाला, नाश्ता वगैरे सगळं केलं आम्ही. आता थोड्याच वेळात आता सगळं मांडवला म्हणजे अजून जायचं आहे, डान्स वगैरे करायचं, तर मी तेही तुम्हाला दाखवते. असं चला. आणि इथे आमच्या सगळ्या कझन्सचा फोटोशूट चालू होता. तर आम्ही एवढे कझन्स आहे आणि सिया पण आहे, पण ती काही येत नव्हती फोटो काढायला. आम्ही आता देव घ्यायला चाललोय, सो चला जाऊया. सो गाईज, आम्ही चाललो आहे मांडव घेऊन हनुमानजींच्या मंदिरात. तर गाईज, आम्ही मंदिराकडनं आता घरी चाललोय. ते तिकडे जातील, आता आम्ही घरी जाऊ आणि गाडी घेऊ आणि गाडीने परत तिकडे येऊ, कारण तिथे फार गरमच होतं मंदिरात, म्हणून आम्ही दोघी पण निघालो. आता येताना आम्ही स्कूटी घेऊन येऊ आमची. सो चला. सो गाईज, आमच्याकडचे रिच्युअल्स थोडे वेगळे आहेत. तर पहिल्यांदा ते देवदेवते आणायला गेलेत आणि त्याच्यानंतर बेळमाथनी घ्यायला जातील. तर हे मम्मीला मी विचारून सांगितलं. ॲक्च्युली मला पण एवढं काय माहीत नाही आहे त्याच्याबद्दल. आणि आता ते परत जातील, असं 2दा करायचं असतं. तर आता बघा, ते परत गेले आहेत. सो गाईज, जसं की मी तुम्हाला बोललेली की गाडीने जाणार होतो, तर पहिल्यांदा तर जमलं नाही, पण दुसऱ्या वेळा आम्ही गेलो आणि आम्हाला असला ओरडा बसला ना, कारण की आम्ही लेहंगावरती ना गाडी चालवत होतो, त्यामुळे ते लेहंगा अडकला असताना गाडी, तर सगळेजण आम्हाला ओरडायला लागले. आणि इथे पूजा चालू झालेली आहे. मामा पण बसला आहे आणि सगळेजण पण आहेत. तर हे बघा, हे असे देव ठेवतात आणि त्यांची पूजा केली जाते.
2 hours later. हाय गाईज, तुम्ही तो डान्सचा व्हिडिओ बघितला असेल. बरं शांत बसा. तर गाईज तुम्ही डायरेक्ट डान्सचा व्हिडिओ बघितला असेल. तुम्ही डान्सचाच व्हिडिओ बघितला असणार. त्याच्यानंतर मी आराम केला आणि उठले आणि आता हा माझा हळदीचा लुक आहे. आणि इकडे पण तयारी झाली आहे हळदीची. आणि इकडे आहेत नवरदेव. नवरदेव हाय करा. नवरदेवच्या हाताला मेहंदी काढली आहे काल. तर गाईज मी तुम्हाला माझा लुक थोड्याच वेळात शेअर करते आणि मम्मीचाही करते. सो चला. आणि सगळ्याजणी तयारी करतायत. आता मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघताय सगळ्यांची तयारी चालली आहे. मी उशिरा उठून पण माझी सगळ्यात पहिली तयारी झाली. तर गाईज हे बघा, असं आहे हळदीचं डेकोरेशन. कसं आहे नक्की कॉमेंट करून सांगा. काही सगळे पाहुणे आले आहेत आणि आता थोड्याच वेळात हळदीचा कार्यक्रम चालू होईल. हे बघा, गाईज नवरदेव इज ऑल रेडी फॉर हळद. मी पण आता बाहेर आली बसायला. तर थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होईल. सो गाईज इथे हळदीचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि सगळ्यात फर्स्ट म्हणजे फोटोज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर बघा मामाचे तर फोटो वगैरे चालू आहे. सो गाईज इथे मम्मी पप्पांनी हळद लावली आणि त्याच्यानंतर मी गेली मामाला हळद लावायला. सो गाईज इथे मोठी मावशी आणि माझी मम्मी तर ते सोनपापडीचं ते काम करत होते. कारण की जेवायचा मेनू पण मी तुम्हाला दाखवते आणि त्यांचा फोटोशूट चालू आहे बघा इथे. हां, तर गाईज इथे अजून मामाचा हळदीचा प्रोग्राम चालू आहे आणि आता आम्ही दोघी चाललोय जेवायला. अगं चालला काय तोंड चांगली राहील. सो गाईज जेवायला होती पाटोडींची भाजी, भाकरी, भात आणि सोनपापडी. सो गाईज ही आहे माझ्या मोना मावशीची मुलगी प्रिशा. इतकी क्यूट आहे ना आणि माझ्यासोबत खूप खेळत होती. आणि इथे मोना मावशी आणि माझ्या मम्मीच्या गप्पा चालू आहेत. त्याच्यानंतर मामाचे फ्रेंड्स आले आहेत हॉस्पिटलवरतून. मामाचे सगळे फ्रेंड्स आले होते आणि त्यांचा फोटोशूट वगैरे चालू होता आणि मामा पण खूप खुश होता. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आणि त्याच्यानंतर चालू झाला मेन प्रोग्राम, तो म्हणजे डान्स. आम्ही सगळ्यांनी इतका डान्स केला आणि खूप मजा आली मामाच्या हळदीच्या दिवशी.
गाईज आम्ही घरात आलो आहे, सगळ्यांची डान्स मस्ती वगैरे झालं, आता आम्ही झोपलो आहे. सो गाईज हळदीचा ब्लॉग इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आय नो मला हळदीचा ब्लॉग छोटा झाला आहे कारण मी जास्त कॅप्चर पण नाही करू शकले आणि मी फुल डान्स मस्तीमध्येच बिझी होते. सो पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि पुढे फोटोज बघा.